हॅलो ते तुम्ही ते हे आहे ना ते काय एक मिनिट हा ते काय आपण सांगितले पुस्तकासाठी ग्राफिक डिझायनर. हां हां ऐका ना ते तुम्ही डिझायनर आहे ना हां ऐका ना ते पुस्तकाचं पहिलं पान आहे ना तेवढं पाठवता का हां अच्छा त्याला मुखपृष्ठ म्हणतात अच्छा हां तेच हां ते तेवढं पाठवा हां आणि ते मागचं पान असतं बघा ते त्याला काय म्हणतात आई मालपृष्ठ. हां हां तर ते मालपृष्ठ आहे ना ते पण अच्छा हो का बरं दोन्ही पाठवा हां चालेल हो बाय हां मला पृष्ठ म्हणतात त्याला असं म्हणाले ते मालपृष्ठ काय अगं आई काही बोलायला लावतोस का रे लेकरा मला आई अगं मालपृष्ठ मलपृष्ठ एकच झालं. हो अगं ही आपल्या भाषेची मजाच आहे. हा काय बघ आता मला सांग काही जण चाय म्हणतात काही जण चहा म्हणतात. मी चाय बोलते पण पेयच आहे ना ते काही बदलतं का नाही बदल. आता काही जण लाईट गेली म्हणतात काही जण लाईटी गेल्या मी लाईटी गेल्या बोलते काही जण असंही म्हणतात ए चल अंधार झालाय पटकन आवर. बापाचा मार अगं आई म्हणजे अंधार पडता आल्यानंतर रस्ता दिसणार आहे ना आपल्याला घरी जायला म्हणून पटपट आवर असं हा अगं मग आई कसं आहे ना आपली मराठी भाषेचं हे सौंदर्यच असं आहे. पण आई आता बघ कसं आहे मला ना याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचंय. हा त्यामुळे तू जरा प्लीज हे सगळं आत करतेस का. हा काय होतं काय कसं आहे ना आपलं ते झुपकेदार मिशांचं वादळ एकदा घरी आलं की आपली घरातली शांतता डायरेक्ट घटस्फोट मागायला सुरुवात करते. डायरेक्ट मीटिंग बसवते तिला नांदायचंच नसतं. काय बोलतो बाहेर भेकडासारखं जगायचं आणि घरी येऊन आपल्या स्वतःच्या मुलावर उद्वेग काढायचा. उद्वेग आई उद्वेग फ्लो मध्ये कसले शब्द सुचतात मला. उद्वेग म्हणजे तुला सांगतो आता काय उद्वेग म्हणजे राग कळते तुला आई. म्हणजे आता याच अर्थाचे काही आणखी शब्द आहेत. म्हणजे आता जर मला याच अर्थाचं वाक्य बोलायचं असेल तर मी काय बोलेन की बाबा चिडतात बाप भडकतो बापाला खूप मस्ती आहे बापाला खूप चरबी आहे. बरोबर आईला भाषा सौंदर्य पटवून देत होतो. आई माझे जनक आले. जनक आले नाही बाबा आले असं म्हण. आई जनक म्हणजेच बाबा. हा काय ज्यांची जनुके आपल्यात आहेत ते आपले जनक. जणू काही सगळंच आपल्याला जमतं असं ज्यांना वाटतं ते जनक. आणि आई जनक नावाचा राजाही होऊन गेला एक. काय चाललंय आज काय नवीन मांडलंयस. काय चाललंय आजचं तोंड उघड काय चाललंय. बाबा आता आलात ना तुम्ही बसा ना जरा. या मनुष्याकडे ना संयम नावाची गोष्टच नाहीये. बसा ना जरा. आल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत तुम्हाला. मारू नका काय चाललंय. याला संयम म्हणतात. तुझा ऑफ स्पिन मी एकदम मोडतो की नाही बघ. काय चाललंय बसा ना काय चाललंय सांग. मी बसलो पाणी देते मी सांगतो बाबा तुम्ही आधी बसा. निवांत बसा. हे घे पाणी मी इथे बसू ते बरं नको चालेल मी कम्फर्टेबल आहे. मी ऑटोमोबाईलग्राफी लिहितोय. काय लिहितोयस. ऑटोमोबाईलग्राफी म्हणजे सच इनलिटरेट पीपल गॅदर अराउंड मी. आय एम फेड अप. म्हणजे मारू नका म्हणजे काय ऑटोमोबाईलग्राफी म्हणजे. बाबा ऑटोमोबाईलग्राफी म्हणजे काय. आत्मचरित्र. काय लिहितोय आत्मचरित्र. ए माकडा समजून घे मुद्दा काय आहे की ज्यांनी आत्मचरित्र लिहिलंय ना ते आयुष्यात काहीतरी बनले आहेत. त्यांनी त्यांच्या लहानपणी बालपणी काहीतरी भोगलं मग आयुष्यातल्या संघर्षातून त्यांनी प्रेरणा घेतली काहीतरी बनलेत आणि मग आत्मचरित्र लिहिलंय. मग काय मग मी कमी भोगलंय. तू काय भोगलंयस हेच वाक्य तुमचं. रडू नको रे लेकरा. मला रडवं नाही भगवत तुझं. आई रडत नाहीये पुढे काय बोलायचं ते आठवतोय. रडत नाही इथं सगळं लक्षात आहे माझ्या.
काय कमी भोगले मी, काय कमी भोगले, पण नाही मला बोलून दाखवायचं नाही. आलिया भोगाशी रणवीरशी लग्न केल्याशी. बापरे, मारू नका. हे काय, हे कुठली म्हण आहे काय? हा, हे असंच मला मारण्याऐवजी जर माझ्या अशा छोट्या छोट्या विनोदांना प्रोत्साहन दिलं असतात ना, तर आज माझ्यातला मोठा विनोदी लेखक घडला असता. बापरे. पण नाही, तुम्हाला वेळोवेळी माझे प्रयत्न आणि माझे विनोद चेचायचेच होते. हरकत नाही, हरकत नाही. पण माझ्याबद्दलचा उत्साह तुम्ही जर ठेवला असतात ना, तर मी आज काहीतरी बनू शकलो असतो. खरंय, मला माझ्या मुलाच्या बाबतीत कधीच उत्साह दाखवला नाही. नको त्या वेळी नको त्या ठिकाणी बरोबर या माणसाच्या उत्साहाला ऊत येतो. काय बोलतेस लेकासमोर, तुला कळतंय जरा? बोलायला लावू नका. नाही येत तुमच्या उत्साहाला ऊत. शांत येत नाही का त्याच्या समोर नको काय बोलायचं. चुकीचं बोलते माझी आई, काय चुकीचं बोलते सांगा ना. आई, आई, ओ लेकरा. अग अग आई, अरे लेकरा, बोल माझ्या सोन्या. माझ्या आयुष्यातलं पहिलं खोटं ओ. मला या माणसाने बोलायला लावलं. तुला आठवते आई? हो. आई, मी अवघ्या 12 वर्षांचा होतो. ओ. मी अवघ्या 12 वर्षांचा होतो आणि आपण बसने प्रवास करत होतो. हो. तेव्हा मला यानं फक्त हाफ तिकीट लागावं म्हणून काय सांगितलं? काय? या माणसाने मला सांगितलं की तुझं वय 8 वर्षे असं सांग. त्या क्षणाला माझी सत्यासोबतची कास तुटली. आणि तेव्हा हे पकडले गेले होते, मला चांगलं आठवतंय. बेटा, एक चीज ध्यान में रखना. Oh my God! जिंदगी में 3 चीजें कभी नहीं छिप सकती. सूर्य, चंद्र और सत्य. ए दरिद्रांची शिवगामी, कुठे त्याच्या नादी लागतेस? माझं लेकरू, त्याला जर तुम्ही वेळेस त्याचं कौतुक केलं असतं ना, तर आज कुठच्या कुठे गेलं असतं. मुळात नाही, ह्याच्या जन्माच्या 9 महिने आधी मी गुपचूप पांघरून घेऊन झोपलो असतो ना, तर हा कुठेच नसता. तुम्ही आणि गुपचूप पांघरून घेऊन आता गप्प ना तू. बोलायला लावू नका. ठीक आहे. नाही आई, त्यांना बोलू दे. आज जे बोलायचं त्यांना बोलू दे. पण बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इथून पुढे मला कोणाच्याच आधाराची, शिड्यांची गरज नाही आहे. आई, दुसरं कठीण वाक्य बोलायला जातोय मी. ओ. नको माझं बाळ. सीढ़ियां तो उनको मुबारक रहे हा? जिन्हें जाना है छत तक. सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है. मेरी मंजिल तो आसमान है, मुझे मेरा रास्ता खुद बनाना है. ए पिल्ल्या, लेकरा, बाळा, ठरव ना तुला हिंदीत लिहायचंय की मराठीत लिहायचंय. हा? सोन्या, ठरव ना. आणि तुम्ही हो, जरा कौतुक करा लेकराचं. एकदा बघितलंय त्या पुस्तकात त्याने काय लिहिलंय, नाही. काय लिहायचंय? मला हा? पाहायचंच आहे, मला हा, वाचायचं. दे, कुठे काय लिहिलंय दाखव. लेकरं, दे रे, दे बाळा. पुस्तक नाही आई, रफ हा, आहे. ते काय लिहिलंय ते दाखव. दाखव तुझ्या बापाला एकदा दाखव. नाव काय ठरवलंयस पुस्तकाचं? नाव काय ठरवलंयस पुस्तकाचं? अगं अगं आई, आणि साइन कॉस थिटा. आणि मी आणि माझा वाया गेलेला ए. बालपणीचा मित्र दत्तू, बर, आणि माझे बाबा, ठीक आहे. आणि आमचा संघर्ष, हे नाव आहे. आणि आमचा अखंडित सुरू असलेला प्रवास, झालं. उमगलेलं आत्मचरित्र. एवढं मोठं नाव आहे. बाळा, अजून 2 ओळी लिहिल्यास ना, पुस्तक तयार होईल. गेला बाजार किमान स्किट तयार होईल. तुझ्या बापाने एवढं मोठं नाव ठेवलं होतं पुस्तकाचं. बापाने काय लिहिलंच नाही तर नाव कसं ठेवलं? मारीन हो, मारीन तुला, मारीन सांगतोय. मारीन मी. याला समजावून ठेवा, आधीच तुम्ही सांगतोय. वाचा ना, ते वाचा. आणि तुम्हाला कळतंय का, माझं लेकरू इतकं मोठा आत्मचरित्रकार होणार आहे ना, त्याची प्रस्तावना कोणी लिहिली आहे माहितीये? कोणी? चंद्रकांत कुलकर्णींनी. ते लिहिणार आहेत याची प्रस्तावना पुस्तकाची. कोण लिहिणार आहे प्रस्तावना? चंद्रकांत, यांना ते पण माहित नाही. चंद्रकांत कुलकर्णी. मला माहितीये ते चंदू सर. हा, तेच मोठे लेखक, नाटककार, दिग्दर्शक ते. कोण? चंद्रकांत कुलकर्णी हा, सर लिहिणार त्यांनी आहेत? केलं होतं, फोन केला होता ना. मी सरांना फोन केला होता. फोन केला होता? हा. हो. काय बोलले सर? काय बोलले? फक्त तेच बोलले. बोलले 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 आणि फोन ठेवून दिला. कशासाठी फोन केलाय, कोणी फोन केला, काहीच विचारलं नाही. आई, हे महान लोक असेच असतात.
हो आता मी विचार करतोय प्रशांत दळवी सरांना फोन करू काय नको रे नको. खूप मोठी माणसं आहेत ती. या तुझ्या फालतू पुस्तकाला त्यांना प्रस्तावना लिहायला सांगून त्यांचं नाव नको खराब करूस. खूप चांगलं काम करतात ते. अहो तुम्ही वाचा ना ते काय लिहिलंय ते प्रकरण सगळी त्याने. वाचतो ना मी हा, प्रकरण वाचतो. ते पुढे लिहिले पहिलं प्रकरण करते मी आहे ना. प्रकरण पहिले, मी आणि माझे साइन कॉस थिटा. या प्रकरणात मी माझ्या शालेय जीवनाचा आढावा घेतलाय. काय प्रत्येक वेळी रिॲक्शन द्यायला पाहिजे का? पुढचं वाचा ना. वाच. कोण छापणार आहे तुझं फालतू पुस्तक? हा? कोण छापणार आहे? कोण छापणार म्हणजे आपला सलीम झेरॉक्सवाला. एक मिनिट. त्यांनी पूर्ण जबाबदारी घेतली माझ्या पुस्तकाची. कोण? अहो, आपला सलीम झेरॉक्सवाला. ए ओंक्या ऐका ए पुढे ओंक्या हा कोण आलं? अय दत्त का ओंक्या एक मिनिट. ही चिचुंदरी का आली इथे आता? हा का आला इथे? तो माझा मदतनीस आहे. कोण आहे? लेखनिक मी थकल्यावर तो लिहिणार आहे. हा, बरं झालं तू आलास. चल बसूया इथे बस. हा बाबा एक मिनिट हा. लिहित आहे. जर आत्ता चांगला फ्लो मिळाला होता लिह. पटकन पूर्ण करून टाकतो. लिह. कुठपर्यंत आलोय आपण? एक मिनिट हा तुझा जन्म. काय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. माझा जन्म इसवी सन 2001 अश्विन शुद्ध द्वितीयेला गोरज मुहूर्तावर खांडेकरांच्या घरात. सगळं व्यवस्थित लिहा. हा हा खांडेकरांच्या घरात एक जाज्वल्य सूर्य जन्माला आला. जिकडे तिकडे आदर्शबाजी झाली. मोठमोठ्याने सगळ्यांनी आनंद साजरा केला. मुळात या घराण्याला त्या सूर्याची गरज होतीच, कारण या आधीच्या त्यांच्या सगळ्या पिढ्या कर्तृत्वहीन आणि नाकर्त्या होत्या. लिहा देतो. त्या सूर्याच्या पहिल्याच मुखदर्शनाने आसमंतात दवंडी फिरली. आला आला हा सूर्य जन्माला आला. ओंक्या मी फक्त वाक्य लिहितो हा, चाल नाही लिहित. तू फक्त लिह. हा. मी चाल नंतर मी देतो. हा झालं ओंक्या? हा मी बोलू आता. हा धोंडू नुरळे नावाच्या हॉस्पिटलमध्ये 9 नंबरच्या खाटेवर तुझा जन्म झाला. धोंडू नुरळे. जन्माला आल्यानंतर रडला पण नव्हतास. नर्सने उलट करून 17 फटके मारल्यानंतर एवढाच रडलास. आणि तुझ्या येण्याने आसमंतात दवंडी पिटली. माझं लेकरू एवढं काय काय करेल, एवढं चांगलं नाव कमवेल असं मला वाटलं पण नव्हतं ग. माझं लेकरू ग किती काय काय करतंय माझं बाळ. वा वा असंच नाव कमावा. होय. सगळे असं म्हणतात दवंडी पिटू दे. वा 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 माझं लेकरू. आई हा सगळं होणार आहे. हो. फक्त बाबांनी 2 लाख दिले पाहिजे. आता मुद्द्यावर आला. किती हवेत बाळा? 2 लाख फक्त. का? ते या पुस्तकाच्या 50,000 प्रती छापायचे आहेत ना. मग सलीम झेरॉक्सवाला म्हणाला की ॲडव्हान्स 1.5 लाख रुपये तर लागतील. आणि याच पुस्तकाचा तो हिंदीत अनुवाद पण करणार आहे, तर त्याचे 50,000 वेगळे. हो हो खरं तर काका मीच करणार होतो हिंदीमध्ये अनुवाद बिनुवाद ते काय ते, पण ते मला हिंदी येत नाही ना, म्हणून ते अनुवादू दोन्ही मी नाही करू शकत. मला नाही जमणार. बोललो मी त्याला. ओंक्या हां यावेळी तुला कॉन्फिडन्स आहे? बाबा हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. हे बघ बाळा, मलाही वाटतं तू आयुष्यात काहीतरी करावं. मी पण काय होतं, मी दरवेळी तुला पैसे देतो ते वाया जात आहे. हे तुला कॉन्फिडन्स आहे तर मी देणार. हो बाबा प्लीज. मी देणार पैसे. बरं पण आज बायको म्हणून मला अभिमान वाटतो. अगं, मलाही वाटतं पण ते कार्टच असेल. मी नाही काय तो करेल. पण बाळा 2 लाख कॅश नसेल तर आता सध्या 1 लाख नाही नाही बाबा चेकच द्या. जा एक काम कर, चेकबुक घेऊन या तू. बापरे, मला लगेच तर आहे, check. विश्वासच बसत ऐकूच नाहीये. झाले, ऐकूच मी तर तयारच झाले बाई. ओंक्या बाळा, नीट करा यावी. फक्त यावी पैसे नको बुडवूस मग. बाबा सगळं झालं पण आणखी एक गोष्ट फार महत्वाची. हे असं आहे म्हणून मी तुझ्या नादी लागत नाही. एक देतो म्हटलं अजून पाहिजे तुला. नाही नाही बाबा त्यातलं काही नाही. हे म्हणजे हे त्यापेक्षा महत्वाचं आहे. मला हे जर नाही मिळालं तर मी पुढे जाऊच शकणार नाही बाबा. काय? हा बाबा मला फक्त तुमचे आशीर्वाद हवेत. ये बाळा, ये. माझं लेक. पाय पडतो. बाबा प्लीज मारू नका बाबा. ऐक ना बाळा, माझे ना दोन्ही हात दुखत आहेत, तर तुझं तू मारून घेशील आजच्या दिवस? हो बाबा मी मारून घेतो पण तुम्ही मारू नका प्लीज. नक्की. पाय पडतो. मी मारून ये. घेतो. मी मारून घेतो बाबा. मी मारून घेतो. ये. 1 2 3. ओंक्या. बाबा नका मारू. बाबा प्लीज. बाबा नका मारू. ओंक्या. बाबा 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 बाबा
बाबा केस नका ओढू, बाबा बाबा ओंके नाही बाबा बाबा लागतं. बाबा बाबा दाढी नका ओढू बाबा. ओंक्या काका सांगा बाबा सगळं कव्हर केलंय. ओके बस ओंक्या हो मजा ना आलेले करा. आता झालं कर आता. ओंक्या हा तू आहेस ना मी आहे. हे हो. साइन कॉस थिटा. आत्मचरित्र मिठा.